तिथेही राहुल मकासरे या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यानं आरएसएसचा स्टॉल हटवायला सांगितला होता। आरएसएस को बैन करने की मांग कर, उन्होंने कहा कि आरएसएस को सरकार को बैन करना चाहिए, उनकी डिमांड आई। इथं कुठल्याही प्रकारची सदस्य नोंदणी करू नका असं म्हणत राहुल मकासरे या तरुणानं सदस्य नोंदणी बंद करण्याची मागणी केली होती। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। भीम विचार या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपल्यासोबत आहेत राहुल मकासरे सर, ज्यांनी आरएसएस बॅनची हाक दिली आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये आरएसएस बॅन हा विषय ट्रेंडिंगला चालू आहे, आंदोलन होत आहे, मोर्चे होत आहे आणि वंचित बहुजन आघाडी हा विषय तर डोक्यावरती धरला आहे। पण ह्या सर्व आंदोलनांची आणि भारतामध्ये पेटून उठल्याचा हा विषय ज्यांनी स्टार्ट केला आहे ते आहेत राहुल मकासरे सर। ते आज आपल्यासोबत आहे, तर त्यांचं आपल्या चॅनलवरती मी स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत आपण आज सविस्तर गप्पा करणार आहोत। आरएसएसवर बंदी आणण्यात यावी या मागणी करता हा मोर्चा काढण्यात आलेला। वंचित बहुजन आघाडी मंदिराच्या बाहेर करा तुम्ही नोंदण्या, तुमची माहिती कसं काय घालून राहिले तुम्ही? विद्यार्थ्यांना घेता काय तिकडं? त्यांना शिक्षण करू द्यायचं काय? धार्मिक संघटनेमध्ये घ्यायचं त्यांना? याच्यानंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजावर तुम्ही दिसले नाही पाहिजे। धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बनलेलं कॉलेज असतं, तिथं येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना। हे कसं काय बसतं इथं? हे बसलं कसं काय इथं? हे या देशामध्ये आरएसएस वर काय म्हणतो 4 वेळेस बंदी आलेली आहे आणि ते आरएसएसचं संघटन आम्ही वाढू देणार नाही। जो लोग इस पर बैन लगाने की बात करते तर सर, पहिला क्वेश्चन माझा असा आहे तुम्हाला की आरएसएस बॅन वरती तुम्हाला कसं माहित पडलं आणि ते कसं चुकीचं आहे तुमच्या हिशोबाने? या देशाला, संपूर्ण देशाला माहिती आहे की आरएसएस कसं चुकीचं आहे। इव्हन देशातली जे पॉलिटिकल आहेत, जे महत्वाचे लोक आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे। त्याच्यामुळे या आरएसएस संघटनेवर या आधी 4 वेळेस बंदी आलेली आहे। काय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे, जो व्यक्ती इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही। तर आपण इतिहास लक्षात ठेवला पाहिजे की आरएसएस वर 4 वेळेस बंदी आलेली आहे आणि आपण पुन्हा ती बंदी आणण्यासाठी सर्व देशवासियांनी, ज्यांना संविधान पाहिजे, ज्यांना लोकशाही पाहिजे, ज्यांना या देशामध्ये स्वतंत्रपणे जगायचं आहे, अशा सर्व लोकांनी आरएसएस बॅन पुढे घेऊन चाललं पाहिजे आणि आरएसएस वर बंदी आणली पाहिजे। ओके तर सर, सध्या तो पक्षाचं सत्ता आहे, जर आरएसएस सध्या सत्ता आहे, तर तुम्हाला मनामध्ये अशी भीती वाटली नाही का की मी जर समजा यांचा विरोध करीन तर ते लोक माझ्या जीवाला हानी वगैरे करू शकतात किंवा काही करू शकतात? तर त्याच्यावरती तुमचं कसं? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 5 दिवस वाघासारखे जगा। तर आपण वाघाचे बछडे आहोत, तर वाघासारखे जगणार आहे। आम्हाला 100 वर्ष आयुष्य नाही मिळालं तरी हरकत नाही, पण आम्ही 5 दिवस बाबासाहेबांसारखे म्हणजे वाघासारखे जगणार आहोत। त्याच्यामुळे कुठली भीती मनात बाळगायचा प्रश्नच नाही। या ते पण आणि जो कॅम्पस देवगिरी कॉलेज समोर चालू होता त्याच्याबद्दल तुम्हाला कशी माहिती पडली आणि नेमकं त्या व्हिडिओ मॅचचं बॅकग्राऊंड कसं होतं सर, ते त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा। देवगिरी कॉलेजच्या परिसरात म्हणजे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज समोर हा कॅम्प चालू होता। त्या ठिकाणी मला तिथे काय विद्यार्थ्यांमध्ये काम करत असतो, विद्यार्थ्यांकडे मॅक्झिमम विद्यार्थ्यांकडे माझा संपर्क आहे, सहज उपलब्ध होऊन जातो। तर विद्यार्थ्यांनी मला संपर्क केला की या ठिकाणी काहीतरी चुकीचं घडतंय, भाऊ तुम्ही याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। तर 10 तारखेची ही घटना आहे। 10 तारखेला ओबीसीचा मेळावा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये होता। साहेबांसोबत आम्ही होतो ओबीसीच्या मेळाव्यामध्ये। तर त्या ठिकाणी मला तो फोन आलेला। कार्यक्रम संपल्याच्या नंतर साहेब संभाजीनगरहून निघाल्याच्या नंतर आम्ही त्या पॉलिटेक्निक कॉलेजला गेलो। तिथं गेल्याच्या नंतर जे काही चित्र तुम्ही बघितलं, देशाने बघितलं, राज्याने बघितलं, ते चित्र त्या ठिकाणी घडलेलं आहे। मला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही माहिती मिळाली। ओके तर दुसरा प्रश्न असा होता सर की मी खूप आता तुमचे व्हिडिओज वगैरे बघितले, पण नॉर्मल क्वेश्चन लोक असा क्वेश्चन करत आहे की आरएसएस ना कुणाला हानी पोहोचत आहे ना काहीही करत आहे, तर तुम्ही त्याला का बॅन करत आहात? त्यांचा मूळ क्वेश्चन आहे की तुम्ही का करताय? त्यांचं काही वाद नाही, काय नाही, कुठं काही नाही, शांतपणे ते मुलांचा एंट्री करत होते वगैरे, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? हे जे आरएसएसचे लोक आहेत त्यांनाच हे वाटेल की हे शांतपणे कोणती हानी न करता ते नोंदणी करत होते, पण ह्या देशामध्ये ज्या व्यक्तीला संविधान प्रेमी आहे, ज्याला संविधान आवडतं, ज्याला वाटतं संविधानाने हा देश चालला पाहिजे, ज्याला लोकशाही प्रिय आहे, अशा कुठल्याच व्यक्तीला वाटणार नाही की यांचं काम शांतिप्रिय आहे, यांचं कुठलं कार्य लोकशाहीला धरून आहे। त्याच्यामुळे हे काही शांतिप्रिय नाही, हे लोक काही शांतिप्रिय नाही। मला तुम्ही सांगा, आपल्या मिलिटरीकडे, देशाचं जे सैन्य आहे त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र घ्यायला पैसे नाही, पण हे मोहन भागवत तिथं नागपूरला रेशम बागेमध्ये आधुनिक शस्त्राचं पूजन करते। मला सांगा, शस्त्राचं पूजन कशाला पाहिजे? इतकं बाबासाहेबांनी या देशाने सर्वात मोठं शस्त्र संविधान नावाचं शस्त्र आपल्याला दिलं आहे। संविधान नावाचं शस्त्र असताना आपल्याला इतर शस्त्राची गरज का पडते? शस्त्राचं पूजन करणारे हे लोक तुम्ही म्हणता शांतिप्रिय आहे, कसं काय असू शकतं ते शांतिप्रिय? शस्त्र असे शस्त्र आहेत, असे पण नाहीत,
असे वाले शस्त्र आहेत त्यांच्याकडे. मशीन गन्स. मशीन गन्स आहेत, अॅनिमल पिक्चर मध्ये पाहिल्यासारख्या. असे शस्त्राचं ते पूजन करू लागले. शांतिप्रिय लोक आहेत, दंडुके यांच्या हातात आहेत. हे शांतिप्रिय लोक आहेत. नाही, यांना मुळात हे शांतिप्रिय होऊच शकत नाही. असे शस्त्र घेऊन काय ते पथ संचलन करणारे लोक दांडे घेऊन शस्त्र पथ संचलन करतात आणि हे शांतिप्रिय लोक. चुकीचं नाही. हे शांतिप्रिय लोक नाहीत, देश विघातक लोक आहेत. याच्यावर बॉम्ब बनवण्याचे गुन्हे दाखल आहेत. घरामध्ये बॉम्ब बनवतात हे लोक. कशासाठी लागतो बॉम्ब? ते काय सुतोय बॉम्ब आहे काय दिवाळीला फोडायला? हे बॉम्ब बनवतात, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, कोर्टात चालू आहेत. अनेक घटनेमध्ये यांचे नाव आले. तर हे शांतिप्रिय लोक आहेत, देश विघातक लोक आहेत. यांच्यामुळं देश तुटणार आहे आपला. याच्यामुळे याच्यावर बंदी आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही काम करतोय. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांमध्ये एकमेव असा व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये RSS बॅन करा म्हणण्याची हिंमत आहे. आज सगळे असं काय नाव आणण्यासारखं करतात. RSS बंदी आली पाहिजे, हे झालं पाहिजे. कुठे गेले राहुल गांधी? त्यांनी म्हणलं नाही. त्यांना वाटत नाही RSS बॅन झालं पाहिजे. कुठे गेले आपले ठाकरे साहेब? त्यांना वाटत नाही बंदी आली पाहिजे. पवार साहेबांना वाटत नाही बंदी आली पाहिजे. कुणी नाही म्हणत. एखाद्याने प्रश्न विचारला म्हणून ते म्हणतात सहानुभूतीपूर्वक की हा बंदी आली पाहिजे असं कॅज्युअली. पण त्याच्यासाठी कृती कार्यक्रम करणारा या देशामध्ये एकच व्यक्ती आहे, ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. देशामध्ये पहिल्यांदा त्याच्या कार्यालयावर कोणी मोर्चा काढला असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी हे काम कृतीमध्ये करू शकलेली आहे. हे संपूर्ण देशाने बघितलंय. तर सर आता एवढ्या आंदोलन वगैरे झाली, सगळे मोर्चे वगैरे, त्याच्यामधून आउटपुट काय झाला त्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगा. आउटपुट देश बघत आहे. तुम्ही बघत असताल, तुम्ही पत्रकार आहात. तर आउटपुट याच्यात काय झालं? 10 तारखेच्या आधी सोशल मीडियाचे माध्यम असतील याच्यावर RSS हा शब्द खूप कमी दिसत होता. हो, आता ट्रेंडिंगला चालू आहे. ट्रेंडिंगला चालू आहे. बॅन म्हणजे ट्रेंड चालू आहे. बॅन RSS. म्हणजे याचं आपलं काम काय आहे? लोकांना शहाणं करणं. सगळ्या लढाई आपण लढू नाही शकत. या देशामध्ये जे पॉप्युलेशन आहे त्यांनी विचार केला पाहिजे. आताच आपण जनजीने केलेली क्रांती पाहिली. हा, तर त्याच्या आधारावरच आपलं काय लोकांना शहाणं करणं. लोक ठरवतील काय करायचं काय नाही. आपण त्याचं पहल केली, मोर्चा काढला, आता लोक करायचे. लोक स्वतः करू लागले. काल मी पाहिलं, एकाने व्हिडिओ पाठवला मला. त्यांचं पथ संचलन चालू आहे. एकाने बाबासाहेबांचं संविधान दाखवलं त्यांना. घाटकोपरची घटना आपण पाहिली, त्यांना रूट बदलायला होता. 15 जणांवर गुन्हे दाखल केले. म्हणजे काल नांदेडमध्ये काहीतरी घटना घडली. मोर्चाचं कन्क्लुजन आउटपुट हाच आहे की देशातले नागरिक ज्यांना संविधान पाहिजे, लोकशाही पाहिजे, ते जागी झालेत आणि ते स्वतः विरोध करू लागले. त्यांना त्याचं चांगलं समजतं. लोक जागरूक झाले. समजा आपलं कामच ते आहे, लोक जागरूक करणे. आमदार संजय केनेकरांचा मी इंटरव्ह्यू बघितला, तर ते असे म्हणतात की देशाला संकटातून हमेशा वाचवणारं संघटन म्हणजे RSS आहे. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? किती आणायचं मला हे समजत नाही. केनेकर साहेब छत्रपती संभाजीनगरचे आता विधान परिषदेचे आमदार आहेत. या ठिकाणी केनेकर साहेबांची आपण पूर्ण स्टेटमेंट पाहिजे किंवा पूर्ण कार्यकाळ पाहिला तर एक कर्मठ हिंदू त्यांच्यामध्ये दिसत. आता दिवाळीचं काहीतरी अतिक्रमणचं इश्यू चालू होता छोट्या व्यापाऱ्यांना. कमिशनर साहेबांकडे ते गेले, पोलीस कमिशनराकडे. तिथं म्हणत आहेत की आमच्या हिंदू बांधवांना त्रास नाही झाला पाहिजे. मग देशामध्ये फक्त हिंदूच राहतो का? हिंदू व्यतिरिक्त कोणी व्यापारी नाहीयेत का? बौद्ध नाही, शीख नाही, मुस्लिम नाहीत का? म्हणजे तुम्ही हिंदूसाठीच काम करणार का? मग तुम्हाला जर हिंदूसाठीच काम करायचं असेल तर संविधानिक पद नका घेऊ. संविधानिक पद घेत असताना प्रत्येक नागरिकाची जबाबदारी तुमची. इथे तुम्ही म्हणता हिंदू लोकांना असं नाही झालं पाहिजे. हिंदू लोक त्यांचा स्वतःचा मुलगा हर्षवर्धन कराड हा विश्व हिंदू परिषदेचा मुख्य पदाधिकारी आहे. म्हणजे तुम्हाला करायचं काय? तुम्ही आता जे सांगता आमचे त्यांच्यामुळे या शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम चालू झाली. एक घटना घडली, ठीक आहे, तुम्ही का बुलडोजर मोहीम इथं आता काय युपी मधली एक घटना घडली, ठीक आहे, त्याला शिक्षा होईल काय होईल तपासाचा भाग आहे. परंतु त्याच्यामुळे पूर्ण शहर रिकामा करत चालले आणि शहर पण तुम्ही कसं रिकामा करायला फक्त स्लम वस्त्याच करायले. का बरं नाही त्याला बाबापासून तर सिडकोपर्यंत रस्ता खाली लोकमत भवन राहिलं, मोतीवाल्याचं राहिलं, हे सगळे प्रॉपर्टी तुम्ही का नाही केल्या? कसा प्लॅन तिथं चेंज होतो? हिंदू म्हणणं योग्य नाहीये. देश जर तुम्हाला आबादी ठेवायचा असेल तर अशा लोकांमध्ये टाकावं लागेल. केनेकर साहेबांना माझी या माध्यमातून विनंती असेल, हिंदू म्हणण्यापेक्षा नागरिक म्हणा, समाज म्हणा, लोक म्हणा, लोकांचे हिताचे कार्य तुम्ही करा. फक्त हिंदूचे कार्य तुम्हाला करायचे असतील, याच्यामुळे याच्या आधी तुम्हाला संधी मिळाली नाही, आज तुम्हाला पक्षाने संधी दिली आहे, तर लोकांचं काम करा, जेणेकरून लोकांचं भलं होईल. फक्त हिंदूचं भलं करायचं असेल तर याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधला नागरिक तुम्हाला निवडणुकीत उभा देखील राहू देणार नाही. तर ते असे म्हणतात की साताऱ्यामध्ये एका परिषदमध्ये बाबासाहेबांनी RSSची स्तुती केली होती. हे कितपर्यंत खरं? मला याच्यामध्ये थोडा डाऊट आहे. काय आहे, केसरीमध्ये या बातम्या छापून आल्या. ते दाखवतात जनताचा दाखला. याच्यामध्ये आपण जर थोडं बारकाईने वाचलं लक्षात येतं राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळ आणि बाबासाहेबांचं पुस्तक आहे, मी खंड ते सगळं देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. ते म्हणतात 2 जानेवारीला बाबासाहेबांनी भेट दिली, पण 2 जानेवारीचा पूर्ण शेड्यूल बाबासाहेबांचा बिझी होता. हा पूर्ण ऑथेंटिक आहे बाबासाहेबांच्या पुस्तकात आहे. स्वतःच्या आत्मचरित्र जे लिहिलं गेलं बाबासाहेबांचं
त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे बाबासाहेबांनी या पूर्ण दिवसात काय काय केलं, कुठं कुठं कार्यक्रम केले. तर हे कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांना फ्री वेळ नव्हताच, मग कधी भेट दिली. भेट दे मग आम्हाला तुम्ही सांगा कोणत्या वेळेला भेट दिली त्यांनी. ते नुसतं फेक न्यूज सांगते समजा. हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात. बाबासाहेबांनी भेट दिली, स्तुती केली म्हणजे बाबासाहेबांची अनुयायी आपल्याकडे येतील. परंतु या देशातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा अगदी हुशार आहे. हा तुमच्या भूल थापांना बळी पडणार नाहीये. आज विवेकवादी आंबेडकरवादी झालेले आहेत. सगळ्या गोष्टीचा विचार करून ते काम करतात. त्याच्यामुळे तुमच्या भूल थापाला बळी पडणारा इथला आंबेडकरवादी नाही. आणि एक भाजपचा खासदार वगैरे बावनकुळे म्हणून ते म्हणतात की RSS ला जे लोक विरोध करतात ते राष्ट्रद्रोही आहेत. राष्ट्रद्रोही आहे. ज्या वेळेस दिल्लीमध्ये संविधान जाळलं गेलं त्यावेळेस त्यांना वाटलं नाही का ज्यांनी ते कृत्य केलं त्यावेळेस राष्ट्रद्रोही आहे. म्हणजे तुमच्या RSS ला धक्का लावला तर राष्ट्रद्रोही. पण संविधान जाळलं तर आम्हाला काही करायचं नाही. म्हणजे भाजप RSS ला संविधानापेक्षा मोठं मानताय की काय, अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बावनकुळे तुम्ही लक्षात घ्या, भानावर या, तुम्ही मोठ्या पदावर आहात, जबाबदारीवर आहात. राष्ट्रद्रोहीचा अर्थ तुम्ही समजून घ्या आधी. राष्ट्रद्रोही कशाला म्हणतात, जो देशाच्या विरोधात कृत्य करतो, जसं कसा वागतात तसं त्याला राष्ट्रद्रोही म्हणतात. तुमच्या RSS काय देशासाठी काम करणारं संघटन नाहीये. त्याला पहिले संविधानाच्या दायऱ्यामध्ये आणा, नोंदणी करा, त्याच्यानंतर ती एक संस्था राहील. फक्त राष्ट्राची ती काही संपत्ती राहणार नाही की तिच्या विरोधात काम केलं राष्ट्रद्रोही होईल. थोडं भानावर असल्यासारखं बोलावं. तुम्ही खूप मोठ्या पदावर आहे, तुमची नाचक्की होईल, असे कृत्य तुम्ही करू नये. तर असं आता नॉर्मल पेपरला समजा RSS लोक कन्फ्युज आहेत की भाई RSS ला का हे करताय, तर तुम्ही साध्याने सरळ तुम्ही सांगू शकाल का आमच्या लोकांना की RSS का बॅन झालं पाहिजे आणि त्याचे काय दुष्परिणाम आहे भारतावर. या देशामध्ये RSS एवढं घातक आहे त्याचे स्पष्ट तुम्हाला उदाहरण या ठिकाणी सांगायचं राहिलं तर सर्वात प्रथम आपल्याला कुठल्या तरी संघटनेचा संस्थेचा सदस्य व्हायचा असेल तर त्या संघटनेची नोंदणी असायला लागते. म्हणजे तो शासनाला त्याचा हिशोब देईल. त्याचे उद्दिष्ट असतात शासनाकडे लेखी की आम्ही भविष्यामध्ये असे असे कामं करणार आहोत. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कुठलंही नोंदणी नाहीये. त्यांचं ठरलेले काम हे गुपित आहेत. मग तुम्हाला त्या संघटनेमध्ये जायचंय तर तुम्हाला माहिती का काय करायचंय? नाही माहिती. आज तुम्हाला सांगतील ते आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काम करायचंय, पण ते तुम्हाला कोणत्या ट्रॅकने घेऊन जातील तुम्हाला काय समजून म्हणतात. जर ते रायटिंग मध्ये असेल की आमचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी काम करायचं तर आपल्याला समजतं ना ते रायटिंग मध्ये यांची नोंदणी नाहीये, यांची घटना नाहीये, यांचा उद्देश नाहीये, यांचं संविधान नाही यांच्या संघटनेचं. त्याच्यामुळे ही देशासाठी घातक असणारी संघटना आहे. शस्त्राचं पूजन करते. 2012 पर्यंत त्यांनी या देशाच्या तिरंग्याला त्यांनी मान दिला नाही, राष्ट्रध्वजाला त्यांनी मान दिला नाही, राष्ट्रगीत त्यांना मान्य नाही, या देशाचं संविधान त्यांना मान्य नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये त्यांनी त्यांची शवयात्रा काढली. ज्या वेळेस संविधान सभा भरते त्यावेळेस तुम्ही बहिष्काराची भाषा करता. संविधान तुम्हाला मान्यच नाहीये. तुम्ही इंग्रजांच्या बाजूने त्यावेळेस लढला. संविधान सॉरी म्हणून त्यांना इतके पत्र तुम्ही त्यांना दिले. त्याच्यामुळे ही देशात घातक असणारी संघटना आहे. ज्याप्रमाणे मी म्हणतो गांजा, दारू हे सगळे विष एकीकड, व्यसन एकीकड आणि हे RSSचं व्यसन एकीकड. जेवढं घातक हे व्यसन नाहीत आपल्यासाठी त्याच्यापेक्षा अधिक घातक प्रमाणात RSS या देशासाठी घातक आहे. कुठल्या व्यक्तीसाठी नाही, या देशासाठी या राष्ट्रासाठी घातक असणारी संघटना म्हणजे RSS आहे. सुजातदादा आंबेडकर इथे आंदोलन झाले तेव्हा RSSच्या ऑफिसवरती संविधान, तिरंगा झेंडा आणि राष्ट्र समथिंग काहीतरी घेऊन गेले तर त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं का आणि त्याचं काय झालं त्या आंदोलनाचं? याच्यातूनच देशाने पूर्ण राष्ट्राने महाराष्ट्राने एक मेसेज घ्यायची गरज आहे की त्यांनी संविधान स्वीकारलं नाही. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्यांनी स्वीकारलं नाही. आज त्यांचे पंतू तुम्हाला संविधान द्यायला आले. त्यांचे पंतू तुम्हाला संविधान द्यायला, आंबेडकर तुम्हाला संविधान द्यायला आले. काय अडचण होती तुम्हाला संविधान घ्यायला? माझा प्रश्न आहे, सागर शिंदे असतील, निखिल आठवले असतील, निकाळजे असतील किंवा सरसंघचालक असतील मोहन भागवत, की तुम्ही देशाचं संविधान का स्वीकारलं नाही? आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुम्हाला स्वीकारायचं नव्हतं का? तुम्हाला ते मान्य नाही का? या देशामध्ये संविधान तुम्हाला चालत नाही का तुम्हाला या देशामध्ये पुन्हा मनुस्मृती आणायची आहे? हे प्रश्न आहे. तिरंगा तुमच्यासाठी आणला होता आम्ही, तिरंगा पण तुम्हाला मान्य नाही. म्हणजे काय समजायचं काय, तुम्हाला सांगायचं काय? तुम्ही स्पष्ट भूमिका मांडावी की आम्हाला संविधान मान्य नाहीये, आम्हाला तिरंगा मान्य नाहीये. तुम्ही समोर यायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं की तुम्ही हे स्वीकारलं का नाही. आता आंदोलन झालं नंतर मी ऐकलं की तुमच्यावरती केसेस वगैरे झाले आणि पोलिसांनी तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे तर त्यांनीच तुमच्यावरती केसेस टाकले असं मी ऐकलेलं आहे. पोलिसांनी सपोर्ट करायला पाहिजे असं काही नसतं. सपोर्ट म्हणजे थोडं बहुत नाही काय माझ्यावर गुन्हे दाखल झाले. मी वैयक्तिक आयुष्य माझं सोडलेलं आहे. माझं मी जीवन जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू असतील, अण्णाभाऊ साठे असतील, त्याचप्रमाणे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील, अंजलीताई आंबेडकर असतील, सुजातदादा असतील, यांनी स्वतःचं जीवन त्यागिलेलं आहे. कधी तुम्ही यांना पार्टीमध्ये बघणार नाही, कधी स्वतःचा कार्यक्रम मोठा करताना दिसतात का तुम्हाला? नाही. या देशामध्ये यांनी स्वतःचं जीवन समाजासाठी व्यतीत करण्याचं ठरवलेलं आहे.
त्याचप्रमाणे राहुल मकासरेंनी देखील स्वतःचं आयुष्य न जगता, वैयक्तिक आयुष्य न जगता या समाजासाठी जगण्याचं ठरवलेलं आहे. आणि हे आयुष्य जगत असताना माझ्यावर गुन्हे होतेत का काय, RSS मला गोळी घालते का काय, किंवा कोणी मला मारतंय की काय, याचं मला कुठलंही भेव नाहीये. तुम्ही गुन्हे दाखल करा, तुम्ही मला मारून टाका, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी, देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी माझं जीवन राहील. आज तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल केलेत, आज तुमची गोची झाली, पोलिसांनी फिर्याद दिली, पोलीस फिर्यादी आहे, त्याच्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की पोलिसाचं RSS काम करते की काय. सुमोटो तुम्ही गुन्हा दाखल केला आहे, सुमोटो गुन्हा दाखल केला आहे, पण त्याचं ऍक्ट इतके लावलेत की सशस्त्र हल्ला. सगळ्या देशाने पाहिलं किती शस्त्र होते माझ्या हातामध्ये, संपूर्ण देशाने व्हिडिओमध्ये बघितलंय की किती शस्त्र माझ्या हातामध्ये होते, किती जीव मारण्याच्या धमक्या मी त्यांना दिल्या, किती लोक मी तिथे जमा केले. अहो इथं भाजीवाला ओरडला केळ घ्या, केळ घेतात 10 जण जमा होते. इथं तर गांजापेक्षा घातक विष विकत होते ते, मी नुसतं त्यांना बोलत होतो, ऑटोमॅटिक लोक जमा होते. आणि कॉलेज कॅम्पस आहे, कॉलेज कॅम्पस मध्ये तर विद्यार्थी असतातच, बघायसाठी ते उत्सुक असतात काय चालू आहे, कॉन्ट्रीब्युशन त्यांना पाहिजे असते, त्याच्यामुळे मी जमा केला. काहीतरी आता पोलीस स्वतः गोचित आलेले आहेत, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर म्हणलेले आहेत, ज्या पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे. ही प्रक्रिया आम्ही आता येणाऱ्या काळात करणार आहोत. आणि पोलिस गोचित सापडलेले आहेत, माझ्यावर जे काही गुन्हे त्यांनी दाखल केले ते त्यांना कोर्टात सादर पण करावं लागतील. किती शस्त्र माझ्या हातात होते, लाठ्या काठ्या त्यांच्यासारखे गण, हे त्यांना कोर्टात द्यावं लागेल ना, जमा केलं म्हणून माझ्याकडून. घाण ते द्या, सिंगल पिक्चर सारखं काढा गाडीतून तेच माझ्या हातात द्या, असं तर नाही जमणार ना. तर ठीक आहे, संविधानाचं राज्य या देशामध्ये आहे, न्याय व्यवस्थेला आम्ही मानणारे लोक आहोत. न्याय मंदिर आम्हाला जो न्याय द्यायचा तो देणार आहे, आणि ज्यांना जे चुकीच्या पद्धतीने माझ्या गुन्हे दाखल केले त्यांना शिक्षा 100% होणार आहे. हे होते राहुल मकासरे सर, यांच्यासोबत बोलून आपल्याला खूप आनंद झाला, मला सुद्धा स्पेशली. आणि त्यांनी खूप प्रखरपणे त्यांचे मत मांडले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सो थँक्यू सो मच. जय भीम, नमो बुद्धाय.